हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इयत्ता 7वीचं जे विज्ञान आहे ते माझ्याकडे आलेलं आहे तुमचं. ओके, जसं की त्याचं नाव आहे जनरल सायन्स. आपण हे जे फर्स्ट पेज जे आहे पुस्तकाचं ते बघत आहोत. ओके, आपलं जे फर्स्ट पेजचं जे कवर आहे त्यामध्ये आपण फर्स्टचं जे पिक्चर बघू शकतो. इथे काय आहे, इथे एक मायक्रोस्कोपी इथे तुम्हाला दाखवली आहे. बघा, दिसते मायक्रोस्कोपी इथे. ओके, नंबर 1चं पिक्चर जे आहे ते काय आहे, मायक्रोस्कोपी आहे इथे. नेक्स्ट इथे जे आपल्या ज्या कक्षा असतात, जसं की रेखावृत्त, अक्षवृत्त, हे तुम्ही पाहिलेले असेल ना, हे इथे अर्थच्या याच्यामध्ये दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट इथे काय आहे, जसं की आपलं फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे, ज्याद्वारे वृक्ष कसे जगतात, ओके, ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला या पिक्चर थ्रू. नेक्स्ट इथे जसं की आपण पाण्यामध्ये गेल्यानंतर रडार सिस्टीम असते, तसं त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एक त्यांनी एक्सपेरिमेंट करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट इथे काय केलं आहे त्यांनी, जसं की आता एनर्जीचं दाखवलं आहे पहा, जसं की कुकरची शिट्टी, नंतर इथे जे दूध दाखवलं आहे, म्हणजे उष्णतेनंतर ते कसं तिथे चेंजेस त्यांच्यामध्ये होतात ते दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे. नेक्स्ट इथं स्विंग्स दाखवलेले आहेत. स्विंग्समध्ये म्हणजे जसं की मग ते रिस्पॉन्सिबिलिटी टू स्टिम्युल्यू, ते पुढे आपण शिकणारच आहोत फोर्सच्या टाईपमध्ये. त्यामध्ये इथे पेंग्विन नावाचा पक्षी दाखवला आहे पहा, जसं की तो सस्तन प्राणी असतो. ओके, आणि समुद्रकिनारी ते अंटार्क्टिका खंडामध्ये जाऊन ते आपल्याला सापडत असतात. ओके, नेक्स्ट आपण पाहूया, जसं की आता पुढे आपण पाहूया द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया चॅप्टर 4A. म्हणजे काय, आपलं भारताचे जे काही संविधान आहे त्या संविधानाद्वारे आपल्याला काही फंडामेंटल ड्युटीज म्हणजे काय, जसं की फंडामेंटल ड्युटीज त्यांनी इथं आपल्याला दिलेले आहेत. आता फंडामेंटल ड्युटीज म्हणजे काय, आपली जी मूलभूत कर्तव्य जे आहेत ती आपल्याला इथे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, नेक्स्ट जसं की पुढे त्यांनी आपल्याला फंडामेंटल ड्युटीजमध्ये मग इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटिझन ऑफ इंडिया, म्हणजे प्रत्येक भारतीयाचं काय कर्तव्य आहे ते इथे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, तर ती पर्यंत म्हणजे जी काही इथं फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य जी दिली आहेत आर्टिकल 15A म्हणजे कलम 51A यानुसार आहेत ती. तर ही सर्व कलमं तुम्हाला लिहायची आहेत आणि त्यांचं मराठीमध्ये मिनिंग जर सापडत असेल तर ते मिनिंग तुम्हाला पाहून वाचायचं आहे. ओके, आणि ती लक्षात ठेवायची आहेत, कारण की तुम्हाला सर्व काही यापुढे ते भविष्यामध्ये खूप कामात येणार आहे आणि ते तुम्हाला अंगीकारायचं सुद्धा आहे, कारण की आपण भारताचं संविधान जे त्याला अनुसरून आपण वागलो पाहिजे किंवा समाजामध्ये वावरलं पाहिजे. ओके, नेक्स्ट पेज आहे तुमचं पुस्तकातील जनरल सायन्स. इथे काही त्यांनी फंडामेंटल बॉन्डिंग इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा इथे दिसतं आहे ना आपल्याला, इथं बॉन्डिंग दाखवलं आहे. इथे 2 मुलं काहीतरी एक्सपेरिमेंट करत आहेत झाडांशी रिलेटेड, म्हणजे इथे एक लॅबोरेटरीज आहे. नंतर इथे टेबल व मायक्रोस्कोपी आहे. काही पॉट्स आहेत, म्हणजे आपले एक्सपेरिमेंटशी रिलेटेड जे काही पॉट्स असतात किंवा जे चंचुपात्र आपण म्हणतो ते इथे दाखवले आहेत. त्यानंतर 2 मुलं कसे 2 स्टुडंट्स कसे अभ्यास करत आहे ते इथं दाखवलेले आहेत. असं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. खाली दीक्षा ॲप जर आपण घेतो आहे त्या QR स्कॅनिंगद्वारे आपण पुस्तक कशा पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकतो आहे ते इथं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, नेक्स्ट जसं की आता हे 4th रिपीट म्हणजे 2021चं हे पुस्तक आहे. दरवर्षी पुस्तक छापले जात असतं आणि ते येत असतात, ते त्यांचं कोणतं वर्ष ते आहे म्हणून. ओके, 2021चं हे पुस्तक आहे तसं. नेक्स्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचं जे संविधान जे आहे ते इंग्लिशमध्ये दाखवलेलं आहे. नंतर नॅशनल अँथम, प्लेज, आपलं राष्ट्रगीत, प्रतिज्ञा एक दाखवलेलं आहे. प्रिफेस, इथं विद्यार्थ्यांसाठी काही माहिती असते ती तुम्ही वाचायची असते. ओके, तुम्ही 6वीमधून 7वीमध्ये आलात तर कोणती स्किल तुम्हाला माहीत असले पाहिजे किंवा कोणती स्किल तुम्ही आता पुढे ॲक्वायर्ड करणार आहात हे सर्व काही इथे दिलेलं आहे. ओके, फॉर टीचर्स हे आमच्यासाठी असतं हे पेज. आता इंग्लिश जनरल सायन्स स्टँडर्ड लर्निंग आउटकम्स म्हणजे या 7वीच्या इयत्तेमध्ये तुम्ही काय शिकणार आहात हे सर्व काही या पेजवर दिलेलं आहे. ओके, आता मेन आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे कंटेंट्स. आता कंटेंट्समध्ये पहा इथे टोटल किती कंटेंट्स आहेत आपले, चॅप्टर्स किती आहेत कंटेंट्समध्ये, 20 चॅप्टर्स आहेत. किती आहेत टोटली 20 चॅप्टर्स इथे आहेत. 20 पैकी आपण ज्या फर्स्ट चॅप्टर जे शिकणार आहोत
त्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. काय आहे आपलं मग? द लिव्हिंग वर्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. म्हणजेच काय? सजीव सृष्टी, अनुकूलन आणि त्यांचं वर्गीकरण. द लिव्हिंग वर्ड. आता पृथ्वी असं एकमात्र असा ग्रह आहे की जिथे सजीव सृष्टी आहे, तिथेच त्यांचं अनुकूलन होत असतं. अनुकूलन म्हणजे काय? जसं की प्रजनन आपण त्यांना म्हणू शकतो आहे. एका प्राण्यापासून दुसरा प्राणी जन्माला येणे त्याला आपण अनुकूलन, प्रजनन या टाईपमध्ये त्यांना म्हणू शकतो आहे. आणि क्लासिफिकेशन म्हणजे काय? त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं वर्गीकरण, या पद्धती ज्या असणार आहेत त्या आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. ओके. पुढे खाली इथं दिलेलं आहे जसं की लेट्स रिकॉल. आता लेट्स रिकॉलमध्ये त्यांनी बघा काय सांगितलं आहे, इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. जसं की कोणत्या वेगवेगळ्या पद्धतींमध्ये ही जी लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे सजीवांमधली जी विविधता जी ते आपण कोणत्या कोणत्या पद्धतींमध्ये किंवा कोणत्या कोणत्या बाबींमध्ये आपण पाहत असतो किंवा आपल्या ती लक्षात येत असते. तर मग आपण त्याचा आन्सर देताना असंही आन्सर देऊ शकतो आहे की द डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स आर. जसं की मग ॲनिमल, बर्ड्स, ओके, मॅन, वुमेन, ह्या अशा कॅटेगरीजमध्ये आपण त्याचा आन्सर देऊ शकतो आहे की अशा वेगवेगळ्या विविधतांमध्ये आपल्याला सजीव दिसत असतात. ही सजीवांमधील एक विविधता आहे. जसं की ओके. पुढे पाहूया. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स. आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे भरपूर अशा वनस्पतींच्या जाती आहेत. त्यापैकी काही वनस्पतींच्या जाती आहेत त्या कलरफुल फ्लावर्स म्हणजे त्या काय आहेत? रंगीबेरंगी फुलांच्या, म्हणजे त्या वनस्पती ज्या आहेत ते रंगीबेरंगी त्यांना फुलं येत असतात. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर वेअर ॲज सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट्स विच हॅव अ स्कॅसिटी ऑफ वॉटर. बरेचसे जे वनस्पती आहेत त्या काय करतात? पाण्याच्या वरती येतात. कुठे येतात? पाण्याच्या वरती. म्हणजे जस्ट लाईक ॲज अ लोटस टाईप आहे. लोटस कमळाचं झाड पण कसं असतं? ते झाड जे त्याची पानं आणि फुलं कसे येत असतात? पाण्याच्या वर येत असतात. आणि काही ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला डेझर्ट्स विच हॅव अ स्कॅसिटी ऑफ वॉटर, म्हणजे जिथं पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी. म्हणजे पाण्याची कमतरता कुठे असते? शक्यतो जास्त करून वाळवंटामध्ये. तर वाळवंटामध्ये सुद्धा काही वनस्पती येत असतात. जसं की खाली दाखवलं आहे बघा पिक्चरमध्ये. खाली इथे पिक्चरमध्ये आपण पाहू शकतो आहे डेझर्ट म्हणून दिसतं आहे ना आपल्याला. आता डेझर्टमध्ये इथं कॅक्टस वगैरे बरेच त्यांनी इथं दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे. पहा मी ती झूम करत आहे. जसं की कॅक्टस दिसत आहे. ओके. तिथे स्कॉर्पियन, जसं की स्नेक पण दिसत आहे. म्हणजे डेझर्टमध्ये अशा काही थिंग्स असतात किंवा प्लांट्स असतात. ओके. ते आपण पुढे डीपली शिकणारच आहोत तसं. सो नेक्स्ट पुढील लाईन पहा. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन्स. आता बऱ्याचशा ज्या वनस्पती आहेत त्या फक्त स्नोवी रिजनमध्ये म्हणजे बर्फाळ जे प्रदेश असतात तिथंच त्या फक्त सापडत असतात. ओके. पुढे सम प्लांट्स कॅन नॉट बी सीन विथआउट अ मायक्रोस्कोप वेअर ॲज सम आर ह्यूज इन साईज. बऱ्याचशा वनस्पती अशा आहेत की ज्या आपण मायक्रोस्कोपनेच आपल्याला त्या पाहाव्या लागतील. विदाउट मायक्रोस्कोप आपण पाहू शकणार नाही. मायक्रोस्कोप म्हणजे काय? सूक्ष्मदर्शी. जिथं बऱ्याच वनस्पती कितीही ती स्मॉल असली, कितीही छोटी असली तर आपण त्या मायक्रोस्कोपीद्वारे ती आपण पाहू शकतो आहे. ओके. म्हणजे अशा बऱ्याचशा वनस्पतींच्या जाती आहेत की ज्या आपल्याला डोळ्याने दिसू शकणार नसतील तर ते आपल्याला मायक्रोस्कोपीद्वारे पाहावे लागतात. जसे की आता लाईक प्लांट्स, जसे की ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. जसं आपण आता वनस्पतींबद्दल थोडक्यात माहिती पाहिली तशीच आता आपण आपले जे हे प्राणी असतात त्याबद्दलची त्यांची जी विविधता आहे त्याबद्दल आपण पाहूया. सम आर युनिसेल्युलर. भरपूर प्राणी जातींमध्ये काय असतात? युनिसेल्युलर म्हणजे काय? एकपेशीय. जस्ट लाईक एक्झाम्पल फॉर अमिबा. कोणतं एक्झाम्पल आहे तसं? अमिबाचं एक्झाम्पल आपण इथं पाहू शकतो. ते कसं असतो? एकपेशीय असा तो प्राणी आहे. अदर्स मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर मीन्स बहुपेशीय. बऱ्याच ठिकाणी काय करत आहे? जसं की हार्डवर्ड जे आहेत ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगत आहे. ओके. युनिसेल्युलर, नेक्स्ट मल्टीसेल्युलर, असे बरेचसे हार्डवर्ड्स तुम्हाला इथे सांगण्यात येत आहे. तर ते हार्डवर्ड्स तुम्हाला काय करायचे आहे? राईट डाऊन करायचे आहेत नंतर. ओके. पुढे पाहूया. सम आर व्हर्टेब्रेस व्हेअर ॲज आर द इनव्हर्टेब्रेस.
म्हणजे बरेचसे प्राणी आहेत काय पृष्ठवंशी आहेत. व्हर्टिब्रेट्स मीन्स काय पृष्ठवंशी. आता पृष्ठ म्हणजे काय मागील बाजू, म्हणजे ज्यांची मागील बाजू जी असणार आहे पाठ जी असणार आहे ते कशी असणार आहे सरळ असणार आहे, त्यांना म्हणायचं आहे व्हर्टिब्रेट्स. आणि इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशी, ज्यांना पाठ नसते किंवा ती कमकुवत असते त्या टाईपमध्ये. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ अ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. आपल्या जगामध्ये वनस्पतींच्या जशा भरपूर प्रजाती आहेत तसं प्राण्यांचे सुद्धा भरपूर म्हणजे व्हरायटी ऑफ फुल ऑफ भरपूर प्रमाणात अशा त्यांच्या व्हरायटी आहेत. जसं की एक्झाम्पलमध्ये त्यांनी सांगितलं आहे खाली पहा, ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, ॲम्फिबियन, रेप्टिलियन, एरियल एसेट्रा. बघा आता प्राण्यांमध्ये ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे प्राणी म्हणजे जलचर असं आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट टेरेस्ट्रियल म्हणजेच काय, टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर. टेरेस्ट्रियल मीन्स काय होतं भूचर, म्हणजे भू म्हणजे काय जमीन आणि जमिनीवर वावरणारे प्राणी. आपण पुढे यांचे एक्झाम्पल्स वगैरे ते सर्व काही पाहणार आहोत. आता पुढे आहे ॲम्फिबियन. ॲम्फिबियन म्हणजे काय उभयचर, जे प्राणी पाण्यात पण राहू शकतात आणि जमिनीवर पण राहू शकतात, त्यांना ॲम्फिबियन असं म्हणतात. ओके. नेक्स्ट आहे रेप्टिलियन. रेप्टिलियन म्हणजे काय नभचर, म्हणजे जसं की उभयचर म्हणजे जे सरपटणारे जे प्राणी असतात जसं स्नेक एसेट्रा त्या टाईपमध्ये. ओके. रेप्टिलियन म्हणजे सरपटणारे. आणि एरियल म्हणजे काय नभामध्ये वावरणारे. नभ म्हणजे काय तर आकाश. असे भरपूर प्रकार जे आहेत ते प्राण्यांचे असतात. नेक्स्ट धीज ऑब्झर्वेशन्स गिव्ह राईज टू द क्वेश्चन. ओके. तर आपण काही ऑब्झर्वेशन जे आहेत त्या थ्रू आपल्याला त्यांनी एक क्वेश्चन विचारला आहे, हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बिंग. म्हणजे आता सजीवांमध्ये जी विविधता आहे ही कशामुळे निर्माण झाली असेल, म्हणजे सजीवांमध्ये हे जे प्रकार पडले आहेत जसं की ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, ॲम्फिबियन, रेप्टिलियन, एरियल एसेट्रा, हे जे प्रकार आहेत वेगवेगळे प्रकार हे कशामुळे ते तयार झाले असतील किंवा पडले असतील. ओके. असा क्वेश्चन आपल्याला साहजिकच इथे पडणार आहे. नेक्स्ट कॅन यू टेलमध्ये आपल्याला त्यांनी इथे क्वेश्चन विचारला आहे, कॅन यू टेल म्हणजे तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता का. पहा, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. पहा आता काश्मीर आणि राजस्थान जे आहे याच्यामधील जे प्राणी आणि वनस्पती ज्या आढळतात त्या एकाच प्रकारच्या असतील का. आय थिंक नो. का, कारण की काश्मीर जे आहे तिथं पाण्याची कमतरता शक्यतो नसते आणि तिथे महिन्यातील म्हणजे वर्षातील बरेच दिवस तिथं बर्फ पडत असतो, म्हणून तिथले वनस्पती आणि प्राणी हे राजस्थानच्या वाळवंटाशी तर मॅच नाही होऊ शकणार आहे, म्हणजे ते सारख्या प्रमाणात तिथे येणार नाही. कॅन यू इलेबरेट ऑफ एनी डिफरन्सेस बिटवीन द टू. तुम्ही तिथे गेस करू शकतात किंवा तुम्ही तिथे कशा पद्धतीने फरक तुम्ही समजावून सांगा. बिटवीन द टू ह्या दोन्हीमधील फरक तुम्ही कशाच्या आधारे किंवा कोणत्या प्रकारे तुम्ही समजावून सांगू शकता. तर मग इथे काय करावं लागणार आहे, आपलं जे आन्सर असणार आहे ते शक्यतो नोमध्येच असणार आहे. बरोबर, नथिंग एल्स. का, कारण की काश्मीर जे आहे ते थंड हवेचं ठिकाणमध्ये येतं आणि राजस्थान जे आहे ते कसं आहे उष्ण खूपच हाय टेम्परेचर टाईपचं ते स्टेट आहे, म्हणून दोन्हीमध्ये खूपच चेंजेस येणार आहेत. आणि डिफरन्सेस सांगायचे ठरले तर आपण भरपूर डिफरन्सेस त्यामध्ये सांगू शकतो. ओके. हे झालं तुमचं कॅन यू टेल. पुढे आहे कॉन्फिरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लोरिश इन स्नोवी रिजन्स लाईक काश्मीर. आता कॉन्फिरस ट्रीज म्हणजे काय, जसं की काश्मीरबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं काय ते बर्फाळ प्रदेश आहे, थंड हवेचं ते एक ठिकाण आहे, असं ते राज्य आहे. आता कॉन्फिरस ट्रीज म्हणजे काय, जसं की देवदार वृक्ष जो असतो कोणता देवदार फ्लोरिश कॉन्फिरस ट्रीज. म्हणजे सूचीपर्णी जे वृक्ष आहेत कॉन्फिरस ट्रीज म्हणजे काय सूचीपर्ण, म्हणजे ज्यांचं अशोकाचं झाड तुम्ही पाहिलेलं असेल ना, अशोकाचे झाड कसे असतात त्यांची पानं कशी असतात निमुळते असतात. आता ती झाडांची पाने निमुळते का झालेली असतात कॉन्फिरस ट्री म्हणजे सूचीपर्णीचे, तर कारण की त्यांच्या झाडांच्या पानांवर नेहमी बर्फ पडून पडून ते लोड आल्यामुळे ते झाडं कशी आहे जमिनीच्या खालच्या बाजूला झुकलेली असतात, म्हणून ते कॉन्फिरस ट्री त्यांना सूचीपर्णी झाडे असं म्हटलं जातं. नंतर पाईन आहे, देवदार आहे, ही काश्मीरमध्ये ही झाडे तुम्हाला आढळतात. म्हणजे प्रामुख्याने बघा काश्मीरमध्ये कोणत्या प्रकारची झाडे असतात, कॉन्फिरस ट्रीज, पाईन अँड देवदार फ्लरिश इन स्नोवी रिजन्स. ओके. म्हणजेच काय सूचीपर्णी वृक्ष, देवदार आणि पाईन अशा प्रकारचे वृक्ष जे आहेत ते काश्मीरमध्ये आढळत असतात. हावेवर इन द डेजर्ट्स ऑफ राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टस अँड ॲकेशिया जस्ट लाईक ॲज अ बाभूळ आर टू बी फाउंड.
मग आता जसं की आपण बर्फ प्रदेश म्हणजे काश्मीरमध्ये कोणते वनस्पती आढळतात किंवा वृक्ष आढळतात ते पाहिले. तसंच मग आता राजस्थान म्हटलं तर इन द डेझर्ट्स ऑफ राजस्थान, म्हणजे राजस्थानमध्ये शक्यतो जास्त करून काय असतं, वाळवंटच आहेत. ओके, तर आता वाळवंट प्रदेश असल्यामुळे तिथे जे वनस्पती असणार आहेत मग त्या वाळवंटाशी अनुकूल म्हणजे उष्ण असं वातावरण ज्यांना सहन होऊ शकतं आहे अशाच वनस्पती तिथे जगू शकतात. जसं की मग त्यामध्ये दिलं आहे त्यांनी कॅक्टस म्हणजे काय तर निवडुंग. कॅक्टस म्हणजे काय तर निवडुंग. आता निवडुंगाचं झाड इथे दाखवलं आहे पहा, आपण ते पाहूया. इथे झूम करून दाखवत आहे पहा मी ते पिक्चर, दिसतं आहे हे इथे कॅक्टसचं झाड आहे पहा. हे जे हिरवं कलरचे दिसत आहेत ज्याला काटे आहेत ते कॅक्टसचं झाड आहे. ओके, बघा वाळवंटामध्ये प्राणीसुद्धा त्याच प्रकारचे असतात ज्यांना उष्ण वातावरण ते सहन करू शकतात, त्यामध्ये ते जगू शकतात. हे कॅक्टसची जी काही झाडं आहेत हिरव्या प्रकारची त्यांना काटे असतात, आपल्याकडे ती शक्यतो कमी प्रमाणात आढळतात. ओके, ती फक्त वाळवंटामध्ये जास्त आढळतात का, कारण की ते कमी पाण्यावर जगतात म्हणून. त्यानंतर ॲकेशिया म्हणजे काय बाभूळ. आता बाभूळ पण आपण बघितले असेल आपल्याकडे ग्रामीण एरियामध्ये आपण जर गेलो तर तिथे बाभूळ बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला बाभुळी दिसतात, म्हणजे ज्यांना शेंगा येतात, जसं की बारीक पानं असतात किंवा एक हिरव्या प्रकारची लांब लांब पानं असतात, त्यांना आपण विडी बाभूळ असं पण म्हटलं आता गावठी भाषेमध्ये. जसं की नेक्स्ट द कॅमल डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर. आता कॅमल जे आहे म्हणजे उंट जो आहे तो आपल्याला फक्त डेझर्ट ॲनिमल म्हणजे हा वाळवंटीय प्राणी असल्यामुळे तो फक्त आपल्याला जिथं वाळवंट प्रदेश आहे तिथेच तो आपल्याला सापडेल. काश्मीरमध्ये दिसेल का तो आपल्याला नाही. ओके, काश्मीरमध्ये आपल्याला काय दिसेल ते याक दिसतील. काय दिसतील? याक, ट्रॅव्हलिंगसाठी जास्त करून. याक पण कमी झालेले आहेत तसं बघितलं तर. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस. मग आता या दोन्हीमध्ये अशी जी डिफरन्सेस आहे, अशी जी विविधता आहे ही का आहे ही तुम्हाला ठरवायचं आहे. त्याची काही कारणं असेल ती तुम्हाला लिहायची आहेत. ओके, आज फर्स्ट डे असल्यामुळे आपण इथे स्टॉप करूया. आता होमवर्कमध्ये तुम्ही पहा काय काय लिहिणार आहात ते. आता आपण जे काही शिकलो आहे कमीत कमी आपलं हा पेज आजच्या लेक्चरमध्ये झालेला आहे. तर ह्या हाफ पेजमधील तुम्हाला जिथे काही क्वेश्चन्स विचारले आहेत म्हणजे कोणते लेट्स रिकॉल असणार आहे, कोणते कोणते क्वेश्चन विचारले आहेत तुम्हाला, जसं की लेट्स रिकॉल. ओके, इथे दाखवलं आहे पहा लेट्स रिकॉल, तिथे एक क्वेश्चन विचारलेला आहे. नंतर कॅन यू टेल इथे एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. त्या 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची. जसे आन्सर तुम्हाला येईल त्या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचं आहे. त्याचबरोबर ह्या पॅसेजमध्ये जितकी काही हार्डवर्ड्स आहेत त्या हार्डवर्डचे मिनिंग्स तुम्हाला लिहायचे आहे आणि ते लर्निंग करण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ओके, आय थिंक आज जो मी काही टॉपिक शिकवला आहे तो तुम्हाला समजला असेल आणि मी जो काही होमवर्क दिला आहे त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास देखील करायचा आहे. ओके, सो गुड डे अँड गुड बाय.